सुरुवात पण झाली एका रोड ट्रिपने. केलं ट्रॅफिक सोबत स्वागत. हे मामा वगैरे जे होतं ते अंधेरीला होतं. त्यांना अंधेरीवरनं ठाण्यात जायला तेवढंच ट्रॅफिक आहे. फुल जाम आहे. गेला पाहिजे तेव्हा मजा मार. आणि 5-1 किलोमीटर आहेच. पूर्ण ब्लॉक आहे. ऑन रोड ट्रिप परत एकदा. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजची सुरुवात पण झाली एका रोड ट्रिपने. आता वाजलेत सकाळचे 8:15 झालेत. प्लॅन होता 7 वाजता निघायचा, पण आम्ही झोपलोच 3 वाजता होतो. सो नॉट वेअर. पण आता तरी आम्ही निघालोय, म्हणजे तयार होतात सगळे म्हणजे बाकी कोण नाही तर आपले घरातलेच आहेत, मम्मी आणि पप्पा आणि मी. आता आपण आधी आपल्या पहिल्या डेस्टिनेशनला जाणार आहोत. सो जरा खाली उतरे, पॅकिंग केले, आवरले, निघूया जरा. ओके, आता पोहोचलो आहोत आपण चिपळूणात. निघालं तेव्हा काय पटापट निघायचं होतं, लेट झाला होता, त्याच्यामुळे ब्लॉग वगैरे काय केला नाही. आता आलो चिपळूणात, नाश्त्याला थांबलो होतो. 2 स्टॉप घेतले, मध्ये संगमेश्वरला पण थांबलो आणि आता चिपळूणात पण थांबलोय नाश्ता करायला. आता हे 2 स्टॉप होते, आता सरळ मुंबई गाड्यात. आपला पहिला स्टॉप मुंबई. नुसतं मुंबईत थांबायचं नाही, पुढे जायचंय आपल्याला. सो किमान अजून 3.5 तास वगैरे लागतील मुंबईत जायला. बघू किती वाजता आहेत. आता झाले 9:30 आणि इकडे हॉटेल वैभवला थांबलोय चिपळूणात. आणि आम्हीच नाही तर ती बघा, ती गाडी दिसते बाटी इऑन यांची जगा पण आहे, पण ते आमचा कंटिन्यू करत नाही. ते चिपळूणपर्यंत होते, ते जाता जाता पुण्या साईडला पुण्याला जाणार आहेत आणि तिकडे काम हवं. इकडे ते नाश्ता करतो. तर यांकी आता आपण निघाले, आम्ही पण आता निघतोय हॉटेलवरनं आणि आता सगळं मुंबईत गाठतो आणि मग तुम्हाला. तर ओके, आता थांबलो होतो, निघालो आता चिपळूण सोडून पुढं परशुराम घाटात आहोत आणि ते गेलेत पुण्या साईडला आणि आपण निघालो मुंबई साईडला. आपल्या रत्नागिरीत येईपर्यंत गाडीचे हाल बघा. आता जरा भिजले म्हणून काय वाटत नाही, पण जेव्हा सुकेल परत माती होईल. आणि पाऊस असल्यामुळे पटकन आपलं फ्लुईड संपतंय. म्हणजे सारखं ट्रकवाले जेव्हा जात आहेत तेव्हा पाणी उडतंय, मग ते सारखं वॉशर वापरायला लागतोय. मग सो हे वॉशर पाणी भरून टाकतो आणि पुढे होऊया. चला झाले, आता निघूया. मुंबईने केलं ट्रॅफिक सोबत स्वागत. तर ओके, तर फायनली निघायचा टायमिंग आलेला आहे. आत्ता संध्याकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 6, 6:15 झालेत. आता 6:15 झालेत ऑलमोस्ट. आणि मी किमान तुम्हाला सांगतो 1 वाजेपर्यंत मुंबईत टच, म्हणजे पनवेलला टच झालो होतो. पण पनवेलपासून ठाणे यायला पुढचे 2 तास कसे निघून गेले आम्हाला कळलं नाही. आम्ही थकलो, लिटरली भूक लागली, जेवलो, जरा मॉलमध्ये किरकोळ शॉपिंग करायची ते केली. आत्ता मामा भेटला. हां, तर आम्ही आता कुठे चाललोय बोललो, आम्ही चाललोय नॉर्थ साईडला चाललोय. तुम्ही बघालच येते पुढच्या ब्लॉगमध्ये. सो ही एकच गाडी घेऊन चाललोय, आपली एटीएस. काकाकडे मुंबईत लागेल ठाण्यात, आणि म्हणून आता सगळ्या बॅगा इकडे शिफ्टिंग केल्या. जेवढे गरजेचे आहेत तेवढ्या इकडे शिफ्टिंग केल्यात. यात सगळा का निघाला, कारण का हा लोअर बेसमेंट आहे आणि प्रचंड गरम होते. 4-5 पर्यंत जरी निघायचं प्लॅनिंग होतं, पण ते सगळं फिसकटले आता. म्हणजे लेट झालाय, संध्याकाळ झाली आणि आज शनिवार आहे आणि आज भयंकर ट्रॅफिक आम्हाला भेटू शकतं, कारण का आम्ही ऑलमोस्ट गुजरात साईडला चाललोय. तर बघूया काय होतंय, तर निघूया तरी. परत गाडी सोडली आणि आता परत मॉलच्या इकडे चाललोय, तिकडे आपण एक सोयी लावतो. सगळी तिकडे सामान बसवण्याचं काम सगळं. हा, कोणती वाजलेत आता 8 तरी निघेपर्यंत.
हे बॉयज अँड गर्ल्स तासभरातच प्रवास बरं केलाय, तर मी तासभराची झोप पण काढली. आत्ता वाजलेत 9 आणि आम्ही चढलोय फाउंटेन हॉटेल सोडलंय, म्हणजे ऑलमोस्ट मुंबई सोडलंय आणि निघालो गुजरातकडे. हा आपला फाउंटनचा म्हणजे आपला मुंबईचा रस्ता आणि पुढे आपला गुजरात सुरतचा रस्ता. आणि आम्ही आता थांबलोय फाउंटनच्या प्रॉपर्टी आहे तिकडे, वॉटर पार्कची इकडे थांबायचं होतं जेवायला, पण तो फाउंटन रेस्टॉरंट काय अजून चालू नाही झालाय. तो आम्ही म्हटलंय की आम्ही अजून पुढे जाणार आहोत, तिकडे जाऊन जेवणार आहोत. बघूया आता, असं तरी डिस्कस झालंय. पण आता जर अंग कळलंय, सकाळी 5 वाजल्यापासून उठलोय, प्रवास कंटिन्यू चालू आहे. आता किमान गाडी तरी नाही चालू होत आहे, पण बसून पण अंग आखडले. आता बॅग होती बघा आमची तिकडे. तिला स्कार्फ पण लागतोय. स्कार्फ नाही, एवढं नाही सगळं करणार. बॅगवरती हात नाही. ती होतं आमची बॅग होती. गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे आणि आपल्याला जायचं आहे उदयपूरला. तर गुड मॉर्निंग. आज आहे नेक्स्ट डे. खरं तर बघायला गेलं तर डे 1मध्ये फार आम्ही असे सगळे एक्सायटेड होऊन निघायचे ह्याच्यात होतो लवकरात लवकर. हां, तर तेच बोलत होतो. डे 1मध्ये आमचा फार असा गडबडीचा दिवस गेला. म्हणजे सर आम्ही काल ठरवलं होतं, प्लॅन असा होता की सकाळी आम्ही लवकर निघणार, दुपारपर्यंत मुंबईत येणार, जे ऑब्व्हियसली झालंच होतं. आम्ही 8 वाजेपर्यंत निघून मी 12 वाजता पनवेलला टच होतो. ठाण्याला यायला मला ट्रॅफिकमुळे पुढे 2 तास निघून गेले. दीड वाजले म्हणा, पण अजून एक अर्धा तास जरा आम्ही जेवायला थांबलो म्हणून. सो तो वेळ निघून गेला आणि त्याच्यानंतर किरकोळ शॉपिंग वगैरे. मग हे मामा वगैरे जे होते ते अंधेरीला होते, त्यांना अंधेरीवरनं ठाण्यात यायला पुढचे 2 तास अजून निघून गेले. असं सगळं मग लेट झालं आणि त्याच्यामुळे आम्हाला झालं लेट रात्री निघायला. आम्हाला ऑलमोस्ट गाडी वगैरे परत एटीएस लावायची होती काकाकडे, ते सगळं होऊन आम्हाला डॉट शार्प 8 वाजता आम्ही निघालो. आम्ही आधी विषय केला की काय करायचं, कारण का आपल्याला आधी हा गुजरात रोडला ट्रॅफिक असला. ट्रॅफिकच्यामुळे आम्ही आधी क्वेश्चन्स होतो की काय करायचं. तर त्याच्यामुळे असं सगळं ठरवून मला उशीर 8 वाजता निघून सुद्धा आम्ही म्हटलं होतं, मला असं हे होतं की आम्ही बॉर्डरपर्यंत तरी जाऊ. आता आम्ही आहोत ऑलमोस्ट बॉर्डरपासून 60 किलोमीटर लांब, गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरपासून. आणि तिकडे मग आम्हाला हे माझ्या हॉटेल मामा वगैरे येऊन गेलं होतं. सो आम्ही त्यांना माहीत होतं, मग आम्ही इकडे राहायला थांबलो, जेवायला थांबलो होतो. पण नंतर आम्ही म्हटलं की आलोय, स्टे करूया आणि सकाळी एकदम निवांत उठून निघून जाऊया. आता वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट 8:30 झाले असतील. मी 8 वाजता उठलोय आणि आता हे काही हॉटेल आपण जे राहतोय आणि इकडे कुठेतरी आता स्पॅम नाही करत, पण इकडे या साईडला कुठेतरी आपली विंडो आहे. कारण का मगाशी मी जो टाइमलेस बघितला असेल तो हायवेचा होता या. आणि इकडे श्रीकृष्ण आणि राधाकृष्णाचं मंदिर सुद्धा आहे आणि या साईडला पूल आहे. आता मी बघायला चाललोय पूल ओपन आहे का. तर हे अशी काही प्लेस आहे जिकडे आता आम्ही काल रात्री जेवलो होतो आणि आज ब्रेकफास्ट भेटेल. सो 7 वाजता चालू होतो इकडे ब्रेकफास्ट, जो ऑब्व्हियसली सगळ्या हॉटेल्समध्ये अर्ली ब्रेकफास्ट असतो 10 वाजेपर्यंत तो. सो बघू, आताशी 8:30 तर झाले. ब्रेकफास्ट करू बाकीचे तोपर्यंत जातील ब्रेकफास्ट करायला. पण ब्रेकफास्टचा आस्वाद आज आम्हाला म्हणजे काही जणांना कमी घेता येईल, कारण असं आहे की आज आहे संकष्टी, जो आहे उपवास. माझा पण, मम्मीचा पण, माझ्या एक मामेचा वगैरे आहे की नाही मला माहीत नाही, आमच्या दोघांचा तरी आहे. आणि त्याच्यामुळे चला फ्रेश होतो. चला तर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आता चेकआउट करायचा टायमिंग झालेलं आहे.
आलो ब्रेकफास्ट करायला. ऑलमोस्ट 10 वाजले. पाठी माझ्यापर्यंत सगळीकडे गर्दी आहे, आता हाऊसफुल आहे. आणि इकडे बघा मी चहा कॉफी घ्यायला थांबलो. चहा काउंटर आणि कॉफी काउंटर इकडे पाठी सगळं बुफे सिस्टम आहे. जो घेतला आहे सगळं चहा कॉफी घेऊया. फर्स्ट आणलेलं आहे असं खातात. चालू करूया आपण. जे नाश्ता करून गेले हा एकटा अजून नाश्ता करतो. एक तर लेट आला आणि लेट नाश्ता करतो. किती वेळ काढतो बघा फोनवर बोलून बोलून. काय रे गर्लफ्रेंडशी नंतर बोल चल. ओके तर आलं परत रूममध्ये. नाश्ता वगैरे झालाय आणि आता चेकआउट करतो. जरा चेक करतो सगळे घेतलं की आहे. असा काय रूम होता. इथे एक बेड आणि हा सोफा कम बेड होता. असा काय व्ह्यू होता तो सकाळी तुम्ही बघलेला. तर मी जरा चेक करतो सगळं. जरा पाणी पिऊया थांबा. ओके बाय बाय टू नाईस प्रॉपर्टी. मजा आली किंवा एका रात्री राहिलो तरी. निघूया आता पुढच्या प्रवासात. मला आता सगळे बसलेत प्रवास कंटिन्यू करा. काल रात्री निघालो होतो ट्रॅफिक भेटेल म्हणून. सकाळी पण तीच अवस्था आहे. आता पण तेवढंच ट्रॅफिक आहे आणि फुल जाम आहे. आपल्याला आता इकडनं आधी वडोदा वाटायचा. वडोदा परत किती ट्रॅफिक आणि किती किलोमीटर गेलं आपण हॉटेल बसनं. 80 किलोमीटर झाले. 80 किलोमीटर झालं. आणि ते पण किती तास लागले. 2 तास. 80 किलोमीटर नाही एवढं नाही. ट्रॅफिक कमी नाही झालं अजून किलोमीटर. एक हॉट घेतला होता इकडे जरा नमकीन वगैरे घ्यायचं होतं. सो आता होऊया परत पुढे. काय आता निघालो करूया आपण आपली स्टार्ट. अरे मॅन्युअलची सवय असल्यामुळे जरा डोकं इकडे तिकडे होऊ शकतं. तर जेवायला थांबलो होतो. हॉटेल कुठे नाही पण दर्शन हॉटेल इकडे भेटलं. आणि आता इकडे वडोदा एक्सप्रेस आपला चालू होईल. इकडे खाली उतरायचं या साईडला वडोदा एक्सप्रेस आहे. तो 260 किलोमीटर रनिंग असणार आहे. हाय मोठा. पण गोधरापर्यंत आपल्याला जायचं. गोधरावरनं परत लेफ्ट घ्यायचंय उद्यापूरसाठी. कंटाळला गाडीत बसून. जो गाडी चालवतो त्याला काय वाटत नाही. बाकीचे बसतात त्यांना कंटाळा येतो. झाला दिल्ली अहमदाबाद मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे सुरू. दिल्ली वडोदरा. हा दिल्लीला जातो पुढे. वाजलेत कोटा 3. गोधरा कोटा. बघूया तो किती वेळ लागतो. आता फूडमॉलला थांबलोय. फूडकोर्टला ऑलमोस्ट वडोदा बायपास करतो. आता अजून 100 किलोमीटर हायवेज आहे. 60 किलोमीटर झालाय. अजून एक तासभर पण कमी लागेल. हायवे सोडू. हायवे एक्सप्रेस हायवे चालू. दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे. आणि मग उदयपूर चालू. हे गोधराला अजून 100 किलोमीटर आहे. ह्याची मजा असते रोड ट्रिप मध्ये. एक एक गाठ्या टाकतात. सॉरी पापडा टाकतायत. जेटाबाई जिंदाबाद. मजा मा. तिकडे बसलेत आमचे जण खायला. ते काय डाळ चटणी आहे ना ती. कढी आहे. कढी इकडे सयांना म्हणजे पाणी देतात ते ऐकलं होतं. कढी पण देतात आता तेव्हा. मग चहा काढला त्याने. चहा घेऊन जाऊया. ट्रॅफिक ते हा लोक इकडनं रॉंग वे ने येतात. ट्रॅफिक असल्यामुळे पूर्ण ब्लॉक आहे. किती किलोमीटर आहे माहित नाही. चालूच आहे कंटिन्यू. झालं ट्रॅफिक किमान 5-1 किलोमीटर आहेच ट्रॅफिक फुल. तर ओके फायनली आता वाजलेत बघा रात्रीचे 11:30 झालेत. 1 तास झाला आम्हाला पोहोचून. मगाशी पोहोचलो आणि 10:30ला आम्ही लंच केला. सॉरी लंच झोपत आहे. तर 10:30ला डिनर केला पहिला आम्ही थांबून. कारण का 11 वाजता यांचा रेस्टॉरंट बंद होतं. 10:30ला क्लोजिंग टाइम होतो ऑलमोस्ट. तो आम्ही धावत आला. कारण का मध्ये रस्त्यात आम्हाला काही भेटलं नाही. आपला हायवे सोडला की परत आतला रस्ता लागतो. आणि आतला रस्ता तो जो हायवे सोडल्यानंतर
हिम्मतनगर किंवा मध्ये कुठे जोपर्यंत अहमदाबाद उदयपूर हायवे लागत नाही तोपर्यंत सगळा खराब रस्ता आहे. हे खराब म्हणजे म्हणता येईल आहे हायवे, पण मध्ये मध्ये रस्ता खराब आहे. सो स्लो आणि गावात नाही तर सिटीत नाही तर सो त्याच्यामुळे परत ट्रॅफिक वगैरे लागतं. म्हणजे तो एक ऍडव्हान्टेज चांगला आहे की आम्ही हायवेवर आलो, पण ते एक डिसएडव्हान्टेज आहे हायवे नंतर उदयपूर पर्यंत यायला मध्ये थोडंसं ट्रॅफिक लागलं. तर बघूया कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतोच कुठं किती वेळ लागला. आता सध्या तर मी अवस्थेत नाही मी तुम्हाला सांगू शकतो. आता मला आली झोप. सो आता आम्ही चेकिंग करतो, आधी चेकिंग करून घेऊया आणि जरा आपलं लगेज वगैरे बाकीचे जेवतात तोपर्यंत. पण बाई आज वैताग आला बाई 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 बाई.